आगामी जालना मनपा चुनाव 2025 के मद्देनजर आज जालना शहर में भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गुट, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महागठबंधन के घटक दलों की एक महत्वपूर्ण बैठक हुई। इस बैठक में महायुति के एकजुट होकर चुनाव लड़ने को लेकर बैठक में सकारात्मक माहौल देखा गया। इस बैठक में भाजपा नेता और पूर्व केंद्रीय मंत्री राव साहेब पाटिल दानवे, पूर्व मंत्री और विधायक बबन राव लोणीकर, विधायक श्री अर्जुन राव खोदकर, पूर्व विधायक कैलाश गोरंट्याल, पूर्व विधायक अरविंदना चौहान, भास्करवा दानवे, ब्रह्मानंद चौहान के साथ बड़ी संख्या में महागठबंधन की सभी पार्टियों के मुख्य पदाधिकारी मौजूद थे। काय सांगाल? खरं तर तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद दिसतोय। सकारात्मक बैठक झाली का? काय नेमकी चर्चा झाली बैठकीत? 2 तास महायुतीचे सगळे नेते आम्ही आज एकत्र बसलो। माननीय रावसाहेबजी दानवे, माननीय अर्जुनराव खोतकर, माननीय अरविंदजी चव्हाण, ब्रह्मानंदजी चव्हाण, महायुतीचे आमचे सगळे घटक पक्ष एकत्र बसून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे। भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे, RPI आहे, अजितदादाचं राष्ट्रवादी आहे, सगळ्यांनी आम्ही एकमेकाला प्रस्ताव दिलेले आहेत आणि उद्याच्याला अंतिम निर्णय युतीचा होईल। गेली 40 वर्ष अर्जुनराव खोतकर आहेत, दानवे साहेब आहेत, मी आहेत, आम्ही एकत्र काम करतो आणि प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त आम्हाला जागा कशा मिळतील हे प्रयत्न करत असतात। पण गेली 40 वर्ष एकत्र असल्यामुळं उद्या आमची युती होईल आणि अंतिम बैठक उद्या आमची आहे। जागा वाटप उद्या होऊन जाईल आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे युती व्हावी। जालना शहरातल्या सर्व व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, जनतेची इच्छा आहे की महायुती इथं झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही बसून ठरवलेलं आहे आणि उद्या युती होण्याच्या दिशेने असल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आज आनंद आहे।